चाललाय तो म्हणतात, कुठल्या त्यांना पक्षात आहे काय तो बघणार नाही. माणूस चांगला आहे, त्याला मदत कर. विषय संपला. पक्ष न बघता माणूस चांगला आहे. माणूस चांगला आहे. पुढे- लहान बाळ जरी आलं तर त्याच्यात सुद्धा मिसळणार माणूस आहे. तर काय आमच्या मोठ्या माणसात तर विषय सोडून द्या, पण कसं आहे लहान लेकरू जरी आलं तर त्याला व्यवस्थित हे करणार आहे माणूस. म्हणजे मी लय मोठा आहे, मी कशाला बोलू असं काय नाही. असला गर्व त्याच्याजवळ नाही. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेला हा गट आहे. कोकरापूर म्हणून हां, त्यामुळे ह्या गटावर फक्त धनुष्यबाणाचा प्रभाव आहे. काय आमचा विषय नसते. आमदार साहेब जे राजन पाटील जे उमेदवार देतील आम्ही त्याच्या मागे जाणार. ते कुठला उमेदवार कुठला काय देणार आम्हाला त्याच्याशी काही नसते. हा, त्यांनी जर ऑर्डर दिली बाबा हे आपला उमेदवार का संपला विषय. कुठल्या चिन्हाचं चिन्ह पक्ष भाजप कमळ. भाजप. हार असेल हां. तिथं पैसे, कुठे क्रिकेट खेळायला असली त्यांना म्हणजे दानशूर असल्यामुळे मोकळ्या मनाचा माणूस आहे. असं काही अडचण नाही. नितीन पैलवान 100% येईल असं मला वाटतं. एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळणारा व्यक्ती आहेत का? हे लहान बारके लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत बरं बरं. पैलवान असं काय हे नाही. आता कुठे जरी गेलं पैलवान मोकळ्या हातानं जर गाठ जरी पडलं राहू द्यावं म्हणणार. म्हणजे असं कुणाची हिरीची कामं असू द्या, म्हणजे कुठलंही कोण पण- त्यांच्याजवळ कोण पण जाऊ शकतोय, कोणाच्या वशीला लावून तसं काय नाही. तुम्ही कवा अर्ध्या रात्रीला फोन करा, पैलवान फोन बी उचलतात आणि लगेच जागेवर काम करतात. असं काय म्हणजे कुठल्याच माणसाला बाबा ही माझी ती सगळीच पैलवान म्हणते माझीच माणसाची म्हणून. मग ह्या एकंदरीत त्यांच्या या स्वभावाचा किंवा या व्यक्तिमत्वाचा फायदा त्यांना होईल आणि पोषक वातावरण असेल असं वाटतं. एक नंबर म्हणलं तर जे- पैलवान एक नंबरच निवडून येणार. बरं. हा, तुम्ही म्हणता तर समोरच्या माणूस कोण जरी असला पण ही पैलवान कसं आहे, बाबळगाव, वरवड, तांबोळ ह्या गावात सगळ्या गावात पैलवान पहिल्यापासून फिरलेला आहेत. मग फिरलेला असल्यामुळे त्यांचा सगळं रिलेशन असल्यामुळं पैलवान 100% निवडून येईल. काय अडचण समजा आपलं म्हणजे नितीन निळे पैलवान जे उभारले त्यांना तुमच्या वरवड्यातून गावाचं वातावरण हाय. काय वाटतंय तुम्हाला, ह्याने काय म्हणायला लागले ते खरं आहे का? खरं आहे, बरोबर आहे. नितीन निळे पैलवानला वातावरण चांगलं वाटतंय. हां, चांगलं आहे. गावातला आहे, पक्ष बघायचा नाही, गावातला आहे. जाणार 100% जाणार. जिंकण्याची शक्यता कशी वाटते त्यांची टोटल ऑल ओव्हर? चांगली आहे इथे. कारण तुम्ही जास्त फिरताय मतदारसंघात, सामाजिक राजकीयमध्ये तुम्ही वातावरण बी चांगलं आहे. असता. पोखरापूरची ती 3 गावं, अनगरची पण काही प्रभावकारी असणारी. ही बी गाव आहेतच की केली त्यांना. दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सय्यद वरवडे या ठिकाणी आपण आहोत आणि सय्यद वरवडे या गावातून नागरिकांचा कौल काय आहे, आगामी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून पोखरापूर गटातून कोणाकडे बघतात. खरं तर याच गावातील पैलवान नितीन निळे हे देखील मैदानात उतरलेत आणि अधिकृत उमेदवारी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आघाडीकडून त्यांना जाहीर होण्याची शक्यता आहे. जाहीर झालेली आहे, फिक्स उमेदवार झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना विरोधक म्हणून पैलवान समाधान पाटील असतील, बालाजी नरोटे असतील किंवा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे ही काही नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक जण फायनल होईल असं एकंदरीत वातावरण आहे. आणि सय्यद वरवडे या गावातून नागरिकांचा काय प्रतिसाद आहे, गावातल्या उमेदवारांबद्दल ते काय विचार करतात, एकंदरीत या सर्व गोष्टींचा आढावा आपण नागरिकांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून घेऊयात. चला तर मग नागरिक काय विचार करतात आणि आगामी जिल्हा परिषद गटाबद्दल पुढचा उमेदवार सदस्य म्हणून कोणाकडे पाहतात आणि एकंदरीत त्यांचं मत काय, या गावातील पैलवान नितीन निळे यांच्याबद्दल त्यांचं व्यक्तिमत्व काय, कशा पद्धतीने त्यांचा जनसंपर्क आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, काय नाव आपलं? रामराव सचिन पोपट काय बरं, घेतलं जाऊ का? बाबळगाव बाबळगाव. बरं बरं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. लागलेत. कोकरापूर जिल्हा परिषद गटातून खरं तर काही नावं चर्चेत आहेत. त्यापैकी पैलवान नितीन निळे असू दे, त्याचबरोबर समाधान पाटील आणि अजून काही नावं चर्चेत आहेत. कशा पद्धतीने पुढचा उमेदवार म्हणून कोण बघायला आवडेल? अहो, जर पुढला जर उमेदवार बघायला आवडेल किंवा हिथलं जावं, इथं कसं झालंय आपल्या वरवड्यामध्ये नितीन पैलवान कसं आहे पहिल्यापासूनच बरं. आणि लहानपणापासूनच नितीन पैलवानची एक वळण एक वेगळंच आहे. बारक्यापणापासून मोठ्यापर्यंत सगळी आपलीच माणसं समजून बरं. त्याचं कसं आहे धोरण, कुठं कुस्ती असली कुस्तीच्या फडात गेलं पैसे दिलेले, पुन्हा कुठं जत्रा असेल तिथं पैसे, कुठं क्रिकेट खेळायला असली त्यांना म्हणजे दानशूर असल्यामुळे मोकळ्या मनाचा माणूस आहे. असं काही अडचण नाही. नितीन पैलवान 100% येईल असं मला वाटतं. एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे व्यक्ती आहेत का? हे
लहान बारके लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत बरं बरं पैलवान असं काय हे नाही. आता कुठे जरी गेलं पैलवान मोकळ्या हातानं जर गाठ जरी पडलं राहू द्यावं म्हणणार. म्हणजे असं कुणाची हिरीची कामं असू द्या म्हणजे कुठलंही कोण पण- त्यांच्याजवळ कोण पण जाऊ शकतोय कोणाच्या वशीला लावून तसं काय नाही तुम्ही कवा अर्ध्या रातच्याला फोन करा पैलवाननं फोन बी उचलतात आणि लगेच जागेवर काम करतात. असं काय म्हणजे कुठल्याच माणसाला बाबा ही माझी ती सगळीच पैलवान म्हणते माझीच माणसाची म्हणून. मग ह्या एकंदरीत त्यांच्या या स्वभावाचा किंवा या व्यक्तिमत्वाचा फायदा त्यांना होईल आणि पोषक वातावरण असेल असं वाटतं. एक नंबर म्हणलं तर जे पैलवान एक नंबरच निवडून येणार. बरं हा तुम्ही म्हणता तर समोरच्या माणूस कोण जरी असला पण ही पैलवान कसं आहे बाबळगाव वरवड तांबोळ ह्या गावात सगळ्या गावात पैलवान पहिल्यापासून फिरलेला आहेत. मग फिरलेलं असल्यामुळे त्यांचा सगळीकडे रिलेशन असल्यामुळं पैलवान 100% निवडून येईल काय असं. चाचा नमस्कार. नमस्कार. इथलंच का सय्यद वरवडे? हां सैद. बरं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. पुढचा उमेदवार खरं तर नितीन निळे पैलवान पण तुमच्या गावातले येते. त्यांच्या पुढं समाधान पाटील असतील किंवा शंकरराव वाघमारे किंवा अजून नाव त्यांचं काय फिक्स नाही. नितीन निळे पैलवान उभारणार आहे ती. तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल? काय नाही गावातला आहे त्यांना मदत करणार आहे. उमेदवार म्हणून कसं वाटतं? उमेदवार चांगला आहे. स्वभाव चांगला आहे आमच्यात मिळता जुळता माणूस आहे आणि गावातला आहे शेवटी. होय. गावातला तुम्ही सगळे पाठीमागे राहणार त्यांच्या? आपण वैयक्तिक बोललो गावकरीचं बाकीचं काय आपण नाही पण वैयक्तिक आमचं समज चांगलं असल्यामुळे आपण त्यांना एक माणूस म्हणून कसं- हा माणुसकीचा माणूस आहे आपला गरिबीला जाणणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे गावातला आहे म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करणार. गावातला माणूस हा. पुढे चाललाय तो म्हणतात, त्यांना कुठल्या support पक्षात आहे काय तो बघणार नाही माणूस चांगला आहे त्याला मदत कर विषय चांगला. करतो. पक्ष न बघता माणूस माणूस चांगला. पुढे चांगलं चाललाय म्हणून बस एवढंच. काय विकास कामं वगैरे कामं गोर नाही अजूनपर्यंत त्यांनी राजकारणात पहिली एंट्री आहे त्याची अजून झालं नाही समाजकारणातला विकास कामं करतील असं वाटतं. हा विश्वास आहे त्याच्यावर. काय तुम्हाला काय वाटतंय? नितीन पैलवान उभारले तुमच्या गावातले. हा हा चांगली व्यक्ती आहेत. बर. व्यक्ती चांगले गरिबीची जाण असणारा माणूस आहे. सगळं गोरगरिबाला सांभाळून घेणारा आहे किंवा त्याच्या नड्या अडचणीला वेळेवर हजर होणारा किंवा त्याला मोठेपणा असा गर्व नाही. त्याची करोडोची इस्टेट आहे. बर. ते तुमच्यामध्ये इस्टेट मिसळतेत का? हा हो गरीब येते ते. आहे. आमच्यामध्येच काय एखादं लहान लेकरू जरी आलं तरी त्याच्यात सुद्धा मिसळणारा माणूस आहे. बर बर बर. लहान बाळ जरी आलं तर त्याच्यात सुद्धा मिसळणारा माणूस आहे. तर काय आमच्या मोठ्या माणसात तर विषय सोडून द्या पण कसं आहे लहान लेकरू जरी आलं तर त्याला व्यवस्थित हे करणारा आहे माणूस. म्हणजे मी लय मोठा आहे मी काय कशाला नाही, बोलू तसलं- असं काय नाही. तसला गर्व त्याच्याजवळ नाही. हा. गर्विष्ठ माणूस नाही तो. बर, बर. म्हणजे सर्वसामान्य हा, आणि शेतकऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये- आणि एखाद्याला जर अडचण आली त्याने जर कुणाकडून तरी त्याला कळलं किंवा फोन केला तर तो वेळेवर येण्यासारखा किंवा त्याला काही ना काही त्याच्या हातनं जेवढं होतं तेवढं मदत करण्यासारखा माणूस आहे. आणि केली त्याने बऱ्याच गावात बी केली आणि बाहेर बी केलेली आहे. बऱ्याच जणांना मदत केलेली आहे. म्हणजे तुम्ही गावकरी म्हणून मला शेवटचं सांगा एक उमेदवार त्यांनी उभारलेत म्हणताना एक समाधानकारक वाटते. गावकरी म्हणून तर आहेच आहे पण एक व्यक्तीच चांगली आहे ती. चांगली. गावकरी आहे गावकरी या नात्यानं त्यांना ते आहेच चांगली व्यक्ती पण ऍक्च्युली तसं जर बघितलं तर आत्ताच्या सध्याच्या पोझिशनमध्ये ती व्यक्ती एकदम हे आहे परफेक्ट आहे चांगली आहे. उमेदवार म्हणून उमेदवार perfect वाटतं. चांगले हा त्याच्या पक्षाशी काय कुठल्या घेणं देणं नाही. ते कुठल्या पक्षात उभारतात काय उभारतात असं नाही की असे बरेच माणसं त्याच्या बरोबर आहेत की पक्षाचं घेण्यानं वैयक्तिक तो माणूस चांगला आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जाणार किंवा त्याला सपोर्ट करणारे माणसं आहेत. कारण त्यांनी तसं कामं त्याचे म्हणजे कसं आहे आता ते राजकारणात आजपर्यंत नव्हते हा, हा. काय पण तरी सामाजिक कार्यक्रम कुठले तर नडले कुठले सामाजिक कार्यक्रम असेल कशात कशात कुठेही मदत करून कुठेही धावत जाणार किंवा मीपणा नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती चांगली आहे परफेक्ट आहे तशी. खरं तर गावातला उमेदवार असल्यामुळे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळत असल्यामुळे त्यांच्या बाजूनं सकारात्मक प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत. आणखीन काही नागरिकांच्या एकंदरीत पोखरापूर जिल्हा परिषद गटातील मूलभूत विकासाबाबत काय मत आहे वरवडेमध्ये असताना नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आजोबा काय नाव आपलं? नागनाथ बलबले. बर बर बर. आता काय सय्यद वरवड्यातला उमेदवार आहे जिल्हा परिषदेसाठी हा कशा पद्धतीने बघताय काय? आमच्या सय्यद वरवड्यामध्ये उमेदवार वरवडचा आहे. बर. समजायला आनंद होतोय की आपल्या गावात कधी पद नव्हतं कधी माणूस वर मोहोळ तालुक्यात ना जिल्ह्यात कुठलं गेला
कुठंच गेला तुमच्या गावातनं हा मग त्याचा जिल्ह्यात चाललं म्हणजे समजायला आनंद झाला बर हा, समजा आपलं म्हणजे नितीन निळे पैलवान जे उभारले त्यांना तुमच्या वरवड्यातून गावात support वातावरण हाय आहे. काय वाटतंय तुम्हाला ह्यांनी काय म्हणलं ते खरं आहे का खरं आहे बरोबर आहे. नितीन निळे पैलवानला वातावरण चांगलं वाटतंय हा चांगलं आहे चांगलं आहे. बरं. गावातला आहे पक्ष बघायचा नाही गावातला आहे. कोण कोण विरोधक टीका करतात की बाबा पैलवान तर आहे का नाही असं. आता करणारच असते ती त्याला काय म्हणजे विकास कामं करतील असं हा. वाटतंय का काम करणार निवडून आलं करणार गावातनं लीड त्यांना जाईल हा लेड आहे म्हणजे गावचा उमेदवार असल्यामुळे आहे. हा. बाहेरचं कसं वाटतंय त्यांच्या बाहेरचं आता स्वभावामुळे हा आता बाहेर का आपण गेलाच नव्हतं काम इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात या तुम्ही इकडं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत आणि एकंदरीत असं असताना तुमच्या गावातला पण उमेदवार आहे कशा पद्धतीने काय सांगा आमच्या गावातला असल्यामुळं आम्ही गावाला येऊन मागे जाणार कोणाच्या निळे पैलवानचे बर बर निळे पैलवान चांगला माणूस आहे आणि उद्या आमच्या गावाचं भविष्य चांगलं होणार आहे. निळे पैलवानला आम्ही सपोर्ट करणार. एक मोठं नेतृत्व तुमच्या गावातून जाईल असं वाटते तुम्हाला होय होय मग जाणार 100% जाणार. जिंकण्याची शक्यता कशी वाटते त्यांची टोटल ऑल ओव्हर चांगली आहे ते. कारण तुम्ही जास्त फिरताय मतदारसंघात सामाजिक नाही नाही राजकीयमध्ये तुम्ही वातावरण बी चांगलं आहे. असता. पोखरापूरची ती 3 गावं अनगरची पण काही प्रभावाखाली असणारी असं नाही, तसं ते ही बी गावं आहे तीच घेतली त्यांना म्हणजे तिकडलं लीड ही गावं तोडते तोडू शकते ती, काय असते ते. आमदारकीला पण तुमच्या या गटातून खरे सध्याचे साहेबांना भरपूर सहकार्य केले खरे साहेबाला. खरे साहेबांना आम्हाला बी निधी बिधी दिला देवळाला ही 20 लाख रुपये निधी दिला. मीच आणलो होतो पत्र. विकास कामं व्हायला लागलेत का आमदारांच्या माध्यमातून होय होय व्हाल ती अजून 2 रस्ते मंजुरीला टाकले तर तिथं म्हणले ती झाल्या बर म्हणजे वातावरण विकासाबाबत चांगलं आहे. विकासाबाबत बी चांगला आहे आणि माणसंही चांगली आहे ती. त्याचबरोबर नितीन निळे तुमच्या गावातले उमेदवार आमदारांच्या पण निकटवर्ती मानले जातात त्याचा पण कुठेतरी फायदा गावच्या विकासासाठी होईल असं वाटते का वाटतं ती करणार नक्की 100% करणार. दर्शको या ठिकाणी आपण बघू शकतो की एकंदरीत गावचा उमेदवार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व आणि एकंदरीत विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांच्या देखील निकटवर्तीय या गावचे जे उमेदवार आहेत ते मानले जातात त्यासाठी या गावातून पोषक वातावरण नागरिकांच्या माध्यमातून असल्याचं चित्र दिसतंय. खरं तर त्यांच्या पुढचा उमेदवार अजून क्लिअर नाही. भाजपातर्फे कोणाची उमेदवारी डिक्लेअर होईल हे अजून जाहीर झालेलं नाही आणि असं असताना एकंदरीत सय्यद वरवडे गावातून त्यांना नितीन निळे पैलवान जे या गावचे आहेत त्यांना वातावरण सध्या तरी पोषक असल्याचं पाहायला मिळतंय. इतरही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार काय नाव आपलं बर पुढचा जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून पोखरापूर गटातून तुम्ही कुणाकडे बघता आता मोहोळ तालुक्याचे नेते राजूजी पाटील बर बाळराजे पाटील हे जो उमेदवार देतील त्यांच्या मागे आम्ही जाणार आहोत. म्हणजे उमेदवार न बघता फक्त पाटील परिवार पाटील परिवार बघा. पाटील परिवार जो उमेदवार देईल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. बर विकासाबाबत काय म्हणत आहे विकास तर होणारच आहे कंटिन्यू. अगोदर बी झालेला नाही इथून पुढे होणार आहे आणि तो लोकनेते परिवारच करू शकतो. मोहोळ तालुक्यात म्हणलं तर लोकनेते परिवार एवढा विकास कुठल्या सुद्धा पुढाऱ्यांनी केलेला नाही किंवा नेत्यांनी केलेला. त्यामुळे आम्ही लोकनेते परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. जरी गावातला उमेदवार असला तरी पण तुम्ही लोकनेते परिवाराच्या पाठीमागे उभे राहा. शेवटी आम्हाला वरून जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही काटेकोरपणे पालन करू. आम्हाला माणसाचं काही देणं घेणं नाही. बाळराजे आमच्यातर्फे समाधान पाटील आणि शंकरराव वाघमारे ही 2 नावं चर्चेत आहेत. मग त्यांच्या बाजूचं तुम्ही नागरिक म्हणून तुम्ही त्या दोघांपैकी कोणाला बघू इच्छिता त्या दोघांपैकी किंवा तिसरा जरी दिला तर त्याच्या मागे आम्ही पाठीशी उभे राहू. मी भाऊ कदम शिवसेना जिल्हा उपप्रमुख. बरं कशा पद्धतीने बघताय एकंदरीत पोखरापूर जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू आहे आणि काय मत एक नागरिक म्हणून विकासाकडे पहिल्यांदा कसं काय मत बघताय कसं आहे हा जो पोखरापूर जिल्हा परिषद गट आहे तो हा सुरुवातीच्या काळापासून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेला हा गट आहे पोखरापूरमधून. हां त्यामुळं ह्या गटावर फक्त धनुष्यबाणाचा प्रभाव आहे. धनुष्यबाण नसेल तरच पर्याय शोधला जातो.
तो उमेदवार कोणीही असो. पण आता हिंदुत्ववादी विचारसरणी आता भाजपाकडे जास्त मतदार वळले. असं काय नाही. प्रत्येक दुसऱ्या गटातलं वेगळं आहे, पण ह्या जिल्हा परिषद गटातलं पोखरापूरचं ना पहिल्यापासूनच तुम्ही इतिहास बघा. आता काही संभाव्य उमेदवार आहेत, हां. त्याकडे तुम्ही कसं बघताय? आता कोण धनुष्यबाण मिळवेल तो विनर होईल. आणि जर धनुष्यबाणाची जर युती झाली हां. आणि इथे युती राष्ट्रवादीचा- झाल्यावर जो शिवसैनिक आहे तो पर्याय शोधतो. आपल्या सोयीचा, आपल्या जवळचा, आपल्या गावातला उमेदवार कोण आहे हा असं करतो. शिवसैनिक तर पहिल्यापासून युतीचा असू दे, युतीचा नाही धर्म पण पाळणारे. हिथं युती धर्म म्हणण्यापेक्षा हिथं कॅन्डिडेटच शिवसेनेचा असतो प्रत्येक वेळेस. धनुष्यबाणाचा उमेदवार असतोच. खरं तर मोहोळ मतदारसंघ हा पहिल्यापासून राष्ट्रवादी घड्याळ आणि शिवसेनेचा बरोबर. बालेकिल्ला म्हणून हां. ओळखला जात हां. होता. आणि असं असताना एकंदरीत भाजपा आता सोबळावर आहे, त्यांची ताकद वाढलेली दिसते. लोकनेते परिवार भाजपमध्ये आले आणि असं असताना एकंदरीत त्याकडे कसं बघताय? नाही इतकंच हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं जे काम आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या रूपानं आणि असणाऱ्या ओरिजिनल शिवसैनिकाच्या रूपानं हा मतदारसंघ शिवसेना राखणार, धनुष्यबाण राखणार. मोहोळ मतदारसंघातील शिवसैनिक अजूनही हो हो शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचाराचा आहे. आहेच आणि तो शिंदे साहेबांसोबत आहे. आणि जर युती झाली, हां. राष्ट्रवादी आता सोलापूरमध्ये महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हां. घड्याळ हां. आणि धनुष्यबाणाची युती झाली, बरोबर. तसंच वातावरण काहीसं हित झालं तर इथं जरी झालं तरी इथला उमेदवार हा धनुष्यबाणाचाच असणार. युतीतून जरी असला तरी इथला जो उमेदवार आहे तो धनुष्यबाणाचाच असणार आणि तो विनर होणार. विकासाबाबत काय सांगता येईल? आता कोकरापूर गटात- चालू चर्चेतले तर सगळे नौकेच उमेदवार आहेत. असं म्हणजे जुन्यातला कोण असं काम केलेलं हे जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात आणखी नाव काय ऐकलं मिळालं नाही. त्यामुळं आहे आणि त्यात कसं आमच्या गावातलेच उमेदवार असल्यामुळं थोडं गावातलं कल गावच्या उमेदवारासाठी असणारच. नितीन निळे उमेदवार म्हणून हो हो आहेत. हो गावासाठी योग्य माणूस आहे, काम आहे, दानत असलेला माणूस आहे आणि काम मोठं आहे, त्यांचं समाजकार्याची आवड असलेला माणूस आहे आणि नम्र आहे. नम्रता जी आहे ते वाखाणण्याजोगे आहे. गाव चांगला प्रतिसाद हो हो गावातून नक्की करणार. 100% हा. तर धनुष्यबाण नमस्कार, नाव काय? इसाक पटेल. हितलंच का? हा प्रॉपर. बर बर बर. इलेक्शन जाहीर झालेत, काय कुठले उमेदवार वगैरे चर्चेत आहेत असं काय तुमच्या? आम्ही काय उमेदवाराचा काय आमचा विषय नसते. आमदार साहेब जे राजन पाटील जे उमेदवार देतील आम्ही त्याच्या मागे जाणार. ते कुठला उमेदवार कुठला काय देणार आम्हाला त्याच्याशी काही नसतंय. हा त्यांनी जर ऑर्डर दिली बाबा ही आपला उमेदवार का संपला विषय. कुठल्या चिन्हाचं चिन्ह? पक्ष भाजप कमळ. भाजप. हा बर हा आमदार साहेब जे म्हणतील त्याच्या मागे. बर बर. आणि गावचे उमेदवार जर असतील तर म्हणजे आहे आता बरेच ते- एक ट्रेंड असतो की आपल्या गावातला उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला थोडंसं झुकतं माप दिलं जाते असं. माणूस चांगला त्याच्याविषयी आमचं काय नाही, पण आमची निष्ठा वगैरे जी आहे राजन पाटलावर आहे. त्यांनी जिकडे सांगेल तिकडच. वरचा आदेश तुम्ही म्हणा. हा आमदार साहेब राजन पाटलांचा आदेश आम्ही कायम धरून चालणार त्याच्याविषयी. राम राम काका, राम राम. काय कुठलं गाव? हीच का? शीतला गाव. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. नितीन निळे पहिलवान उमेदवार या गावातूनच आहे. त्याचबरोबर समाधान पाटील उभारणार आहेत. शंकरराव वाघमारे आहेत. कशा पद्धतीने बघते या तिन्ही उमेदवार? ती काय करते मालक काय मालकाच्या बाजूने कोणी जाईल तिकडे आम्ही जाणार. मालक आणि भाऊसाहेब त्यांच्याने कुठल्याशी त्याने दगडदगा करू द्या. आमचं काय त्यांना मत. उमेदवार न बघता फक्त त्यांनी सांगतील मालकाला लोकनेते परिवार भाऊसाहेब मालक विकासाबाबत काय म्हणते? त्याने विकास करते ते. रस्ते वगैरे अंतर्गत पाण्याचा प्रश्न करते करते ते यशवंत त्या होते आमदार साहेब तेव्हा बी केले रस्ते आमचे विकास झाला. केले. विकास झाला त्याचं काय टेन्शन नाही. विकासचं काय नाही. विकास मस्त. नागेश माने इथं नव्हता. हा वरवडच आहे. बर. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. पुढचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? आमचे गावकरी पैलवान नितीन निळे. का हो? त्याच्यासारखा माणूस तालुक्यात तर नाही. तालुक्यातच नाही. त्यांच्यासारखा माणूसच नाही. हा निवडून आल्यानंतर खरं तर राजकीय पार्श्वभूमी बऱ्यापैकी नसल्याचं पण गावकऱ्यांकडून आहे, पण विकास कामं करतील असा विश्वास कसं काय वाटतोय तुम्हाला? पार्श्वभूमी पहिले सुरुवातीला कोणाची असते का? म्हणजे राजकारण्याच्या घराण्यात न झालं तर राजकारण करावं असं कुठे लिहिलेलं आहे का? बरं. नवीन माणसांना पण संधी मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. लोकशाहीचा अधिकार आहे.
कसं एक व्यक्ती म्हणून कसे आहेत? एकदम उत्तम, सर्वसामान्यांना समजून घेणारं नेतृत्व आहे. गावातून कसा प्रतिसाद भेटेल त्यांना? गावातून पण आहे आणि पोखरापूर जिल्हा परिषद जी गट आहे संपूर्ण गटातून उत्साह भरपूर आहे. त्यांच्या विरोधात पैलवान समाधान पाटील असतील किंवा शंकरराव वाघमारे या दोन्ही नावापैकी एखादं नाव असेल आणि असं असताना भाजपाकडून त्यांची नावं असतील, लोकनेते परिवार त्यांच्यासोबत आहे, असं असताना पण तुम्ही म्हणताय की पोखरापूर जिल्हा परिषद गटातून त्यांच्या बाजूनं निकाल लागेल. नाही निकाल लागेल हे असा विषय नाही. त्यांच्यासाठी उत्साह भरपूर आहे लोकांमध्ये उत्साह भरपूर आहे. बरं बरं. नेत्यांमध्ये आणि लोकांमध्ये फरक असते. मतदान हे लोक करते. नेते जरी 4 नेते इकडे 4 नेते तिकडे जरी असले तरी उत्साह लोकांमधून भरपूर आहे. पोखरापूर विधानसभेला पोखरापूर जिल्हा परिषद गटातून खरं तर सध्याचे जे आमदार आहेत राजाभाऊ खरे तुतारीला लीड गेले होते, त्याचा कुठेतरी फायदा होईल असं वाटतं? नाही, व्यक्तिमत्वावर आमचा जोर आहे. आम्ही राजकारणाचं पक्ष बघितला नाही किंवा बाकीच कुठली विधानसभेची पार्श्वभूमी बघितली नाही. आम्ही बघितलं तर आमचा माणूस व्यक्तिमत्वावर 1 नंबर माणूस, उमेदवार म्हणून तुम्हाला मान्य आहे? 1 नंबर, काय अडचण नाही.